welcome to the brand new show of Budding Buddies. This is season 1 and episode 1 with a very talented girl जी गायिका सुद्धा आहे, जी लेखन सुद्धा छान करते आणि जी कविता तर करतेच, तिचं सगळं इंस्टाग्राम पेज भरून उरलंय. तर लेट्स कॉल अपॉन आर्या मुळे. Hello. And first of all, thank you so much for having me, Gauri. In this wonderful concept you have created. आणि मला वाटतं आपण मराठी आणि इंग्रजीमध्ये मिक्स बोलावं, कारण आपले जे ऑडियन्स आहेत ते काहींना मराठी येत नाही म्हणून. तर थँक्यू. इतक्या छान प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बोलवलंस आणि हा जो कॉन्सेप्ट आहे नावातमध्येच याच्या इतकं छान कॉन्सेप्ट कळतो, बडिंग बडीज. हे ऍक्च्युअली एखाद्या बडिंग आर्टिस्ट, माझ्यासारख्या बडिंग आर्टिस्टची मुलाखत वगैरे घेणं ही खूप छान गोष्ट आहे आणि ह्याच्यामुळे आम्हाला अर्थातच खूप जास्त प्रोत्साहन मिळतंय. सो थँक्यू. थँक्यू व्हेरी मच आर्या. सो लेट्स बिगिन. या ऑफकोर्स. ओके. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे तुला की तू एक सुंदर कवयित्री आहेस प्लस लेखिका सुद्धा आहेस. हे सगळं ऑफकोर्स एका प्रॅक्टिसने साध्य होतं. तर याची नेमकी सुरुवात तू कुठून केलीस? सगळं सुरू झालं जेव्हा मी 8 वर्षांची होते आणि मी 8 वर्षांची असताना पहिली कविता लिहिली. मी तेव्हाच गाण्याचा क्लास सुद्धा जॉईन केलेला होता. कविता लिहिली तेवढ्या वयात ते त्याचं कारण सांगते. ते म्हणजे मी मला आठवतं तसं माझी बहीण आणि मी, आम्ही शाळा सुरू व्हायची तर आम्ही सगळे नवीन पुस्तकांना कव्हर वगैरे लावायचो आणि त्यातलं मराठीचं पुस्तक मी माझ्या बहिणीचं सगळं वाचून काढायचे. आणि माझी अशी स्वतःची अशी थिअरी आहे की जितकं तुम्ही वाचाल तितकं तुमच्या समोर शब्द भांडार ओपन होतं. तुम्ही तितकं तुमच्या समोर शब्द तुमच्या डोक्यात येतात आणि जितकं वाचल्यामुळे असे शब्द डोक्यात आल्यामुळे तुम्हाला ते कवितेमध्ये मांडता येतात छान. तुमच्या भावना शब्दामध्ये छान प्रकारे मांडता येतात. तर तसं झालं आणि मी तेव्हापासून कविता लिहायला सुरुवात केली असं म्हणता येईल. वा वा, सुरुवात खूप सुंदर झाली आहे. तर मी लगेचच वेळ न घालवता दुसरा प्रश्न घेते. तू मूळची कुठली आहेस आणि सध्या काय शिक्षण घेतेस ते प्लीज आपल्या व्ह्युअर्सला सांग. मी मूळची औरंगाबादची आहे आणि औरंगाबादमध्येच माझं शिक्षण झालेलं आहे आणि आता मी सध्या बॅचलर ऑफ आर्ट्स मध्ये इंग्लिश लिटरेचर शिकते. मी सेकंड इयरला आहे त्याच्या आणि आय एम एन्जॉईंग माय ग्रॅज्युएशन. थिंग. टोटली. तुझं इंस्टाग्राम पेज हे धमाल आणि कमाल दोन्ही याचा मिलाप खूप सुंदर आहे तिकडे. तर ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर यायचं हे तू कधी ठरवलंस आणि याच्या मागचा ऑफकोर्स तुला सपोर्ट असेलच कुणाचा ना कुणाचा, तर तो कसा मिळाला आणि कुठून तुला प्रेरणा मिळाली त्याबद्दल सांग. ऍक्च्युली झालं असं, शाळेत असताना कविता करायचे पण आपल्याकडे कसा माइंडसेट असतो सगळ्यांचाच, म्हणजे आपला सुद्धा होता असं मला वाटतं की 10वी पर्यंत मला वाटायचं गणित आणि विज्ञानामध्ये जर मला चांगले मार्क्स मिळाले तरच मी हुशार आहे, तरच मला चांगलं एक्सप्रेस करता येईल. पण ते चुकीचं आहे असं मला वाटतं. तर तेव्हा मी कविता करायचे पण त्या मी अशा कुणाला दाखवल्या नव्हत्या, कुणाला सांगितल्या नव्हत्या, त्यामुळे कुणाला माहितीच नव्हतं की मी कविता करते वगैरे. आणि जेव्हा 10वी झाली आणि आपण जसं सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल्स येतात 10वी झाल्यानंतर, तसंच माझ्या हातात आला आणि मी इंस्टाग्राम ओपन केलेलं होतं आणि त्यावर मी माझी पहिल्यांदा अशीच एक कविता म्हणलं आपण टाकून बघूया, लोकांना आवडतं की नाही बघूया. आणि मी ती टाकली कविता, अशीच टाइमपास म्हणून टाकली मी ती. पण इट टर्न आउट सो वेल. हे लोकांना इतकं जास्त आवडली ही कविता, कारण त्याच्यातनं मला लक्षात आलं की लोक आपल्याशी चांगलं कनेक्ट होऊ शकतात. मला खूप छान रिव्ह्यूज आले आणि मी मग असंच टाकत गेले कविता, लोकांना आवडत गेल्या आणि ते एक होऊन गेलं सगळं ते झालं. आणि नंतर माझं असं लक्षात आलं की कविता वाचून लक्षात येत नव्हत्या, मला त्या कविता सांगून लोकांच्या चांगल्या लक्षात येत होत्या. म्हणून मी कविता वाचून दाखवण्याचे व्हिडिओज केले आणि त्यातनं पण खूप छान सगळेजण कनेक्ट झाले, सगळेजण माझ्याशी बोलायला लागले आणि सगळेजण माझ्या खूप छान गोष्ट लक्षात आली की लोक तुम्ही जेव्हा इंटरॅक्टिव्हली बोलता समोरच्यांशी
तुमच्या कवितेमार्फत, तर लोक तुमच्याशी खूप छान पद्धतीने कनेक्ट होऊ शकतात. तुम्हाला ते ऍक्सेप्ट करतात आणि तुमच्या कवितांशी ते स्वतःला जोडू बघतात. आणि तसंच माझ्या बाबतीत झालं आणि आत्ता मला एक खूप छान वाटतंय, की एवढे सगळे लोक माझ्या कवितांवर प्रेम करतात आणि आय थिंक त्यांच्या प्रेमामुळेच मी अजून जास्त कविता टाकते. तुझं बोलणं पण इतकं म्हणजे बोलकं असतं, की प्रत्येकाला वाटतं हो ती माझ्याशी बोलतीये. म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवरून सुद्धा ती भावना त्यांच्या मनात असते. सो इट्स रिअली गुड. आय रिअली लव्ह दॅट. थँक यू. अजून थँक यू एक सो मच. भ्रम असतो लोकांमध्ये, की कविता म्हटलं की यमक शब्द येतात. बरोबर. म्हणजे कविता आपण यमक शब्दांनीच ओळखतो. आणि कधी-कधी अशाही कविता असतात ज्या यमक शब्द नसून सुद्धा खूप अर्थपूर्ण असतात. तर याबद्दल तुझं काय मत आहे, की असायलाच हवं की नाही? की यमकांची कविता असणं हा एक कवितेचा फॉर्म आहे. तीच कविता नाहीये. म्हणजे एक्झॅक्टली. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्याला मिनरल वॉटर माहितीये का? बॉटलमध्ये आपल्याला मिळतं मिनरल वॉटर. तर तो एक पाण्याचा प्रकार असतो. दुसरा म्हणजे समुद्र असतो, समुद्रामधलं पाणी. तिसरा म्हणजे झऱ्याचं पाणी असतं आणि चौथं म्हणजे आपल्या घराच्या कळशीतलं पाणी. हे पाणीच आहे. हे आपण असं नाही म्हणत की मिनरल वॉटर म्हणजेच तेच शुद्ध, तेच खरं पाणी आहे किंवा त्यालाच पाणी म्हणतात आणि झऱ्यातलं द्रव्य हे पाणी नाहीये. सो इट्स लाईक कवितांचे सुद्धा असे प्रकार आहेत. म्हणजे मुक्तछंद जे तू म्हणालीस की यमकातल्या कविता नसतात काही, तर त्यांना मुक्तछंद म्हणतात. तर मुक्तछंदातल्या काही कविता असू शकतात, काही तो कवितांचा एक प्रकार असू शकतो मुक्तछंद. दुसरा म्हणजे यमकातली जी सगळ्यात जास्त आता हा प्रकार सगळ्यात जास्त फेमस आहे कवितांचा, की यमकातली कविता. तिसरा प्रकार म्हणजे गझल असतात, अभंग असतात, भावगीत असतात. हे सगळे कवितांचे प्रकार आहेत. हे म्हणजे कविता असं नाही म्हणता येत. सो हे असं आहे. त्यामुळे त्यांना यमकामध्येच एखादं तुमचं पद्य असलं तरच तुम्ही त्याला कविता म्हणणार. ह्या नियमांमध्ये त्याला बांधू नका असं मला वाटतं. ओके. तर तुझ्या उदाहरणावरून असं समजायचं, की प्रत्येक कवितेचे शब्द आणि कॉन्टेक्स्ट हा वेगळा आहे, तर तो तसाच राहावा. याला कंपेअर करायचं नाहीये म्हणून. हां. शेवटी काहीही झालं तरी हा एक आर्ट फॉर्म आहे आणि आर्टमध्ये तुम्ही क्वेश्चन नाही करू शकत, की हे याला यमक नाहीये तर मला याला कविता नाही म्हणता येणार. असा तुम्ही क्वेश्चन नाही करू शकत. सायन्समध्ये तुम्ही क्वेश्चन करू शकता. मग हाच मला वाटतं फरक आहे, की सायन्स आणि आर्ट मधला. आर्टमध्ये आर्ट हे तशाला तसं असतं. सायन्समध्ये तुम्ही हे का आहे याचं कारण शोधू शकता. तर या. अगदी बरोबर. लेखनासाठी तू खूप सारं वाचन करत असशीलच. तर मी थोडं पर्सनल विचारते, की तुझे सगळ्यात आवडते कवी किंवा कवयित्री किंवा लेखक और लेखिका कुठले आहेत आणि त्यांचं कोणतं पुस्तक किंवा एखादी कविता तुला खूप जास्त आवडते? या गेला एक वर्षभर मी स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक पुस्तकं जास्त वाचली आहेत. म्हणजे मला तो पार्टही जास्त आवडतो. तर हां. ओशो सगळ्यांना माहिती आहेत. ओशोंची पुस्तकं मला खूप जास्त आवडतात. सद्गुरू त्यांचंही सध्या मी डेथ नावाचं पुस्तक वाचलंय. इट इज ॲब्सोल्युटली अमेझिंग. आणि तिसरं आहे गौर गोपाल दास इफ यू नो. त्यांचंही लाईफ्स अमेझिंग सिक्रेट ते वाचलीये. सो हे लोक माझ्या खूप जास्त आवडीचे लेखक आहेत असं म्हणता येईल. आणि कवींच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सुरेश भट, ग. दी. माडगूळकर सगळ्यांनाच माहिती आहे. सो हे लोक असे आहेत की मला अशी भीती वाटते की मी एखादं नाव घेतलं नाही तर काय करणार. त्यामुळे विंदा करंदीकर असतील, हे सगळे माझ्या अर्थातच आवडीचे आहे. बरोबर आहे. सध्या कोरोनाचं पॅन्डेमिक सिच्युएशन चालू आहे आणि आपण सगळ्यांचं त्यात आपल्या सगळ्यांचं रुटीन म्हणजे खूप जास्त बदललंय. तर तुझं आणि तुझ्या कवितांचं रुटीन कसं बदललंय या सिच्युएशनमध्ये ते प्लीज आमच्यासोबत शेअर कर. येस ऑफकोर्स. मला वाटतं याचे 2-3 प्रकारांमध्ये मी याला मांडू इच्छिते. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्यासारखे आपण चांगल्या अ, घरामध्ये एकदम सुरक्षित वातावरणामध्ये वाढणाऱ्या कलाकारांबद्दल मला बोलायला आवडेल. ते म्हणजे वी आर ॲक्चुअली
वी शुड बी ग्रेटफुल अबाउट दिस. आपण या सगळ्या पॅन्डेमिक मध्ये खूप भाग्यशाली आहोत असं म्हणता येईल, कारण आपल्याला अजूनही आपण सुरक्षित आहोत, सेफ आहोत. आपल्याला अजूनही काही आपल्यावर आपत्ती आलेली नाहीये. त्यामुळे मला वाटतं आपण सगळ्यांनीच खूप जास्त ग्रेटफुल असायला पाहिजे देवाला. तर माझ्यासोबत झालं असं की अख्खे हे जे 6 महिन्यांचा जो लॉकडाऊनचा पिरियड होता, त्याच्यामध्ये माझ्या कवितांमध्ये खरं तर चेंज झाला, की बाहेर एवढं सगळं पॅन्डेमिक आहे, एवढं सगळं वाईट चालू आहे, तर अर्थातच असं वाटतं की तुम्ही ज्या भावना जगत असतात, त्याच कवितेतनं मांडल्या जातात. तर माझ्याही बाबतीत झालं. मी काही अशा दुःखद कविता लिहिल्या, काही मरणावर लिहिल्या, की बाहेर हे जे काय वाईट जे दुःख आहे, ते आपल्या कवितांमधनं मला मांडता आलं. आणि अशा प्रकारे फरक पडला. आणि अजून दुसरा एक फरक म्हणजे फक्त माझ्या बाबतीत व्यक्तिगत जर सांगायला गेलं तर तो खूप जास्त छान प्रकारे पडला. मला खूप जास्त कलेला माझा वेळ देता आला. मला खूप जास्त रियाजाला वेळ देता आला. माझ्या गाण्याकडे नीट लक्ष देता आलं. माझ्या कविता, माझं साहित्य नेमकं मी काय लिहितेय त्यावर मला विचार करता आला. आणि मला वाटतं असं सगळ्याच कलाकारांबाबतीत घडलं. त्यांना खूप छान वेळ मिळाला त्यांची कला नेमकी कुठे चालली आहे याचा अभ्यास करण्यासाठी. पण अजून एक याचा तिसरा भाग असा येतो की तिसरा प्रकार असा येतो की एक खूप वाईट घडलं या बाबतीत, की आपण म्हणतो बघ, हे सगळे कलाकार आम्ही जे लोक असतो, जे स्ट्रगलिंग आर्टिस्ट आहेत, तर यांचं सगळ्यांचं मला वाटतं प्रोग्राम्स आधी जसे चालायचे तसे आता यापुढे चालतील की नाही 1-1.5 वर्ष तरी. त्यांचे सगळे प्रोग्राम्स बंद झाले 6-7 महिने. आणि असे माझ्या ओळखीमध्ये असे लोक आहेत की ज्यांचं पोट फक्त त्यांच्या कलेवर आहे, जे कले थ्रू अर्न फक्त कले थ्रूच ते पैसे कमवू शकतात. आणि त्यांच्या बाबतीत जरा वाईट वाटतं, कारण की एक तुमची कला जी आपण सादर करतो ती आपण लोकांसाठी करत असतो, लोकांमुळे करत असतो. आणि प्रोग्राम्सला मग आता प्रोग्राम्स होत नाहीत. आणि जर तुम्ही ऑनलाईन तिकीट ठेवून जर प्रोग्राम केला तर कोणी घेणार नाही तिकीट ते, कारण की हे काय घर बसल्या आपण काय कधी युट्यूबवर येईलच 2 दिवसात असं म्हणतात आणि लोक घेत नाहीत. तर असाही एक खूप दुष्परिणाम झाला असं मला वाटतं, की बऱ्याचशा कलाकारांना खूप जास्त भोगावं लागतंय असं मी म्हणेन. पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की लेखनाला एका नियमात न जखडता त्याला वेगवेगळं म्हणजे एखादं व्हेरिएशन असायला हवं का? हो, अर्थातच. म्हणजे अजून एक उदाहरण देते मी. आपण बघतो निसर्गामध्येच आपण बघतो की पहाटेचं ऊन असतं, सकाळचं ऊन असतं, दुपारचं रखरखीत ऊन असतं आणि उतरणीची संध्याकाळचं ऊन असतं. जर आपण एका दिवसासाठी फक्त दुपारचंच ऊन अख्खं दिवसभर ठेवलं तर आपल्याला सौंदर्य अनुभवता येणार आहे. आपल्याला उमलणारी कळी बघता येणार आहे. तर एका उमलणाऱ्या कळीमध्ये जेव्हा एखाद्या कळीचं फूल होत असतं त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन असतं. तर मग आपल्या लेखनात का असू नये? त्याला एकाच प्रकारे, म्हणजे समजा एखादी आपण कथा लिहितोय आणि समजा आपण एखादा असा नियम टाकला की कथेची सुरुवात ही संवादाने व्हावी आणि कथेचा एंड हा कायम चांगलाच व्हावा, एकदम छान प्रकारेच कथा संपावी. तर आणि सगळ्या कथा जर अशाच प्रकारे लिहिल्या गेल्या किंवा काही मोजक्या प्रकारांमध्येच लिहिल्या गेल्या तर त्याच्यामध्ये सौंदर्य उरणार नाही. सौंदर्य कुठेतरी थांबल्या जाईल असं मला वाटतं. आणि अर्थातच तिथे जर व्हेरिएशन आपण दाखवलं किंवा एखादी कथा लिहितो ती जरा वेगळ्या पद्धतीने प्रत्येकाच्या माइंडसेट नुसार जर प्रत्येकाने कथा लिहिली तर त्याच्यामध्ये सौंदर्यच मिळणार आहे आपल्याला. कारण की आपल्याकडे इतके सगळे लोक लिहित असतात, त्यांची सगळ्यांची मनं वेगवेगळी असतात आणि त्या प्रकारचं जर आपल्याला लिखाण मिळत असेल तर त्याला उगाच नियमांमध्ये बांधून आपण, मला असं वाटतं की आपण सौंदर्य अनुभवायला थांबतोय. आपण अनुभवत नाहीये सौंदर्य. त्यामुळे नियमांमध्ये कशाला बांधायचं जर आपण अजून छान काही स्वतःला छान वाचण्यात जर आपल्या येत असेल तर. अगदी बरोबर. जसं आपण म्हणतो की 5ही बोटं सारखी नसतात. ती बोटच आहेत पण प्रत्येकाचं कॅरेक्टरिस्टिक वेगळं आहे.
ऍब्सोल्युटली. तर तसंच सेम कवितांसोबत असायला हवं, असं आपलं मत आहे. आपण यावर सहमत आहोत. बरोबर? हो. आणि अजून एक गोष्ट असते, की आपलं जे वय आहे, जे टीनेजर्स किंवा जस्ट अडल्ट व्हायला आलेले आहेत, त्या लोकांमध्ये कॉशियस एक कल्पना असते, की आपलं फीड मोनोटोनस नको. जसं की तुझं Instagram पेज आहे, त्यावर खूप धमाल आहे, म्हणजे एकदम सगळं व्हेरिएशन आहे तुझ्या कवितांचं, तुझ्या लेखनाचं. तर तसं यावं. तर जर तू एकाच टाइपचं लिहीत असशील किंवा तूच नाही, कोणीही आर्टिस्ट असो, ते एकाच नियमामध्ये लिहीत असतील, तर वाचणाऱ्याला सुद्धा एवढं आवडणार नाही. म्हणून ते एक मोनोटोनस फीड नको, म्हणून सुद्धा आपण हे म्हणू शकतो. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. तू रिसेंटली तुझं YouTube चॅनल उघडलंयस, तर त्यामागची मला स्टोरी ऐकायची सगळ्यांना. झालं असं की मी फेसबुकवर अजिबात म्हणजे फारसं टाकायचं नाही. फेसबुक मी ओपन नाही करायचं जास्त आणि मी इंस्टाग्रामवर खूप टाकायचे. तो असे काही माझे फ्रेंड्स होते जे इंस्टाग्रामवर नव्हते आणि असे माझे काही फ्रेंड्स होते जे फेसबुकवर नव्हते. म्हणजे मी आधी फेसबुकवर काही कविता टाकलेल्या होत्या आणि इंस्टाग्रामवर वेगळ्या असायच्या, फेसबुकवर वेगळ्या असायच्या. तर झालं असं की मला खूप जण जेव्हा बाहेर भेटायची किंवा खूप जणांनी मला मेसेजेस केले की तू जे करतेयस ते एकाच प्लॅटफॉर्मवर सगळीकडे ज्यांना सगळ्यांना ऍक्सेस होईल असं अशा प्लॅटफॉर्मवर टाक. कारण की फेसबुकवर वेगळे लोक आहेत आणि इंस्टाग्रामवर वेगळे लोक आहेत. तर त्या सगळ्यांना एकत्रित दिसावं म्हणून मी युट्यूब चॅनल माझं सुरू केलं आणि त्यामध्ये आता मी एक वेगळा माझा कन्सेप्ट मी त्यानुसार वर्क करायला लागले. ते म्हणजे माझ्या ज्या कविता आहेत आधी मी ज्या वाचून दाखवायचे, आता मी त्या रिसाईट करून दाखवते, म्हणजे त्यांचं सादरीकरण करून दाखवते त्या कवितांचं. त्यामुळे होतं काय, मला नेमकं काय म्हणायचंय, माझ्या भावना त्या कवितेविषयी काय आहेत, त्या ब्लॉग विषयी काय आहेत, त्या लेखाविषयी काय आहेत, त्या मला समोरच्या व्यक्तीपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवता येतात. त्यामुळे असं वाटलं की आपलं हे जे काय आपण करतोय, हे जे काय व्हिडिओज करतोय, हे लोकांपर्यंतही पोहोचायला हवेत आणि त्यांनाही ते छान वाटावेत, त्यांनीही ते बघावेत, म्हणून मग युट्यूबवर टाकलं. म्हणजे ते सगळ्यांच्याच फोनमध्ये असतं आणि सगळ्यांनाच ते छान प्रकारे बघता येईल, म्हणून मी युट्यूब नवीन सुरू केलं. तुझ्या व्ह्युअर्स साठी खूप चांगली संधी आहे, त्यांना सगळं एकाच जागी सगळं काही बघायला मिळतंय. खूप मस्त. आणि तुझा YT चॅनल पण भरभरून चालो, अशीच आमची इच्छा आहे. विश यू द सेम. मला थँक्यू. तुझ्या युट्यूब बद्दल आता इथे बोलायला आवडेल. मी ऍक्च्युली सध्या माझे काही मित्रमैत्रिणी आहेत जे युट्यूब त्यांनीही चॅनल सुरू केलेलं आहे, त्यातली तू आहेस. आणि माझ्या एक लक्षात आलं की तुझं जे कंटेंट आहे युट्यूबचं हे खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. म्हणजे याच्यातनं तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन मिळते तुझ्या युट्यूब चॅनलवरनं. आणि त्या मागचं जो काय अभ्यास असतो तो अर्थातच तो मला माहितीये की काय काय करावं लागतं त्याच्यासाठी. आणि त्यामुळे एक लक्षात आलं माझ्या की तुझा केवढा अभ्यास असेल. तू एक कोविडची पण तू एक सिरीज केलेली होतीस आणि तेवढा सगळा अभ्यास करणं प्रत्येकाच्या एकदम जे रिसेंट ज्या गोष्टी चालू आहेत त्यांच्या नोट्स काढणं आणि ते ते खरी माहिती ओळखणं की नेमकी खरी कोणती आणि खोटी कोणती आहे हेही सांगणं, ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यासाठी खूप अभ्यास असावा लागतो. सो हॅट्स ऑफ टू यू, कारण की तू इतका छान प्रकारचं चॅनल उघडलेलं आहे ज्याच्यातनं आम्हाला खरी सत्य परिस्थिती बाहेर काय चालू आहे हे लक्षात येतं. त्यामुळे खूप छान. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. तुझंही आता खूप छान युट्यूब सुरू झालेलं आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. इट्स माय प्लेजर. तू एवढं भरभरून बोललीयस. आय होप ते सगळ्यांना सुद्धा आवडेल. तर पुढचा एक जनरल क्वेश्चन आहे की काही लोक खूप लवकर डिमोटिवेट होतात, फार लवकर खचतात, तर काही लोक खूप लवकर चढतात, अर्थात प्रशंसेने. तर मग डिजिटली आर्ट दाखवणं हा एक फायदा आहे की तोटा? कारण की जर त्यांना खूप जास्त लवकर डिप्रेशन येत असेल किंवा बरं वाटत नसेल, त्यांचं डिमोटिवेशन त्यांना पचत नसेल, तर त्यांनी याच्यासाठी काय करायला हवं? मला वाटतं डिप्रेशन किंवा खचणं कशामुळे होत असेल तर ते आपण एखाद्या गोष्टीवरनं ठेवलेल्या अपेक्षांमुळे होतं. जर तुम्ही एखाद्या तुमच्या आर्ट फॉर्म कडून तुम्ही जे प्रेझेंट करताय लोकांसमोर
त्याच्याकडनं काहीच अपेक्षा ठेवली नाही. म्हणजे मी जेव्हा माझी कविता टाकत असते तेव्हा मी कसलीच अपेक्षा ठेवत नाही, कारण की हे लोकांना आवडलं नाही तर हे आधी आधी मला वाटायचं की लोकांना आवडलं नाही, लोक काय म्हणतील. पण मग नंतर नंतर किंवा लोकांना आवडलं, लोक मला असे मेसेजेस करतील. आपण एक काय होतं, आपण इमॅजिन करायला लागतो गोष्टी, की अच्छा लोकांना आवडेल, मग लोक मला मेसेजेस करतील, लोक माझ्या पोस्टवर कमेंट्स करतील. मग आपण जर समजा ही अपेक्षाच ठेवली नाही, आपण जर आपल्या आर्ट फॉर्म बद्दल खूप जास्त प्युरिटीने वर्क केलं, म्हणजे आपण खूप जास्त शुद्धतेने आपली कला जर आपण सादर केली, त्याच्याकडनं कसलीच अपेक्षा न ठेवता, तर डिप्रेशन येणारच नाही. डिप्रेशन येतं कशामुळे, की तुम्ही अपेक्षा ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला मिळत नाहीत. त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटू शकतं. त्यामुळे हे असं होतं. आणि चढणाऱ्यांबद्दल म्हणायचं म्हणजे जे खूप जास्त लवकर फेमस होतात. चांगली गोष्ट आहे. खूप जास्त लवकर फेमस होतायत. पण ऍट द सेम टाइम तुम्हाला तुमच्यावर एक खूप छान जबाबदारी येते, की तुम्हाला तुमचं आर्ट, तुमची कला, तुमचं लेखन, तुम्ही जे काय काम करताय, त्या कामाबद्दल तुम्हाला तो फ्लो तसाच ठेवावा लागतो. म्हणजे त्या ताकदीचंच काम तुम्हाला पुढे अपलोड करावं लागतं. आणि काहीही झालं तरी हे सगळं एक मायाजाल आहे, आपण म्हणतो. त्यामुळे कायम स्वतः खरं म्हणजे आपण नेमकं कुठे आहोत ही पायरी ओळखून, बाहेरच्या लोकांनी कितीही तुम्हाला खाली पाडलं, कितीही वर चढवलं, झाडावर चढवलं, तरी आपण त्यातनं इन्फ्लुएन्स व्हायचं नाही असं मला वाटतं. आपण आपलं काम करत राहायचं आणि त्यातला आनंद घेत राहायचा. माझ्या बाबतीत असं एकदा असं सध्या होतंय, की मी त्याने होतं काय ऍक्च्युली, तुम्ही एखाद्या कामाकडनं जर काही अपेक्षा ठेवली नाही आणि लोकांना समजा ते काम आवडलं, तर ते तुम्हाला रिप्लाय करतात, ते तुमच्याशी बोलतात. आणि त्यातनं जो असा अचानक मिळणारा आनंद आहे, की तुम्ही काही अपेक्षा ठेवलेली नाही आणि तुम्हाला लोक खूप छान म्हणतात, तो आनंद खूप छान असतो. आणि एकदा त्या आनंदाची ओढ लागली, की तुम्ही मला वाटतं कसली अपेक्षा ठेवणार नाही. So that's वा. it. संस्कृतमध्ये असं म्हणतात, अपेक्षांती नच स्नेहम. म्हणजेच जर अपेक्षा तुम्ही ठेवली तर तुम्हाला प्रेम किंवा आनंद जो आहे तो त्या गोष्टीतला मिळणार नाही. म्हणून खरंय. प्रत्येक स्टेप मध्ये आपण स्वतःला पडताळून पाहायचं, बाहेरून इन्फ्लुअन्स न होता. हो. असंच आपण व्ह्युअर्सला समजवूयात. एक सगळ्यात शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी, तुझ्यासारख्या बडिंग बडीजला तू काय सांगू इच्छित? फर्स्ट ऑफ ऑल मी स्वतः एक बडिंग आर्टिस्ट आहे, बडिंग बडी आहे तुझी. त्यामुळे मी मी मला जे वाटतं, मला जे माहिती आहे, मी ते सांगू इच्छिते. ते म्हणजे आधी स्वतःला ओळखा, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही जे आहात तसं तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करा. म्हणजे फर्स्ट स्टेप आहे तुम्ही स्वतःला ओळखा. दुसरी स्टेप आहे तुम्ही जसे आहात तसे स्वतःला ऍक्सेप्ट करा. तुमच्यातलं सौंदर्य शोधा. तुम्ही खूप छान आहात, तुम्ही युनिक आहात. मला एक गोष्ट दिसते बऱ्याचदा, की लोकांकडे खूप टॅलेंट असतं, पण लोक स्वतःला उगाच कमी लेखतात. ते नाही मला जमणार नाही, लोक काय म्हणतील. हा आधी फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे स्वतःला तुम्ही ओळखा. तुम्ही कोण आहात, तुमच्यातलं सौंदर्य काय आहे, तुम्ही कशामध्ये छान आहात ते आधी ओळखा आणि तसं स्वतःला ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्ट याच्यासाठी म्हणते मी, कारण मी असे माझे बरेच मित्रमैत्रिणी बघितल्यात की ज्यांच्याकडे खूप टॅलेंट असतं पण ते घाबरतात, कारण लोक काय म्हणतील असा विचार त्यांच्या मनामध्ये असतो, किंवा लोकांपेक्षा सुद्धा त्यांनी स्वतःलाच तसं ऍक्सेप्ट केलेलं नसतं की मी असा आहे, असं त्यांनी स्वतःला ऍक्सेप्टच केलेलं नसतं. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसे स्वतःला ऍक्सेप्ट करा. तुमचे फ्लॉज असतील, तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही स्वतः बोलत असाल ते सगळं ऍक्सेप्ट करा आणि तुम्ही जिथे आहात तिथे ओळखा आणि तुम्हाला जिथे जायचंय ते ठरवा. आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला काय काय स्वतःमध्ये बदल करावे लागतील तेही तुम्ही जाणून घ्या. त्यामुळे तुमच्यात ज्या काही चुका तुम्हाला दिसत असतील त्या तुम्ही काढू शकता. त्यामुळे त्यांच्यापासून घाबरून बसण्याचं कारण नाहीये. तुम्ही त्या चुका डिलीट करून, म्हणजे तुम्ही त्या चुकांमधनं शिकून स्वतःचं एक बेटर व्हर्जन करा. आणि मला असं वाटतं की तुमचा युनिकनेस, तुम्ही जे आहात ते तुम्ही स्वतः खूप जास्त युनिक आहात. लोकांपेक्षा खूप वेगळे आहात, हे कटकट. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःला ओळखा
आणि तिथे जाण्यासाठी तुम्ही हवी तशी मेहनत घ्या असं मला वाटतं. या सगळ्या प्रोसेस मध्ये लोक बोलतील, लोक घालून पाडून बोलतील किंवा लोक तुम्हाला खूप जास्त चढवतील. कशानेच इन्फ्लुएन्स होऊ नका. जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वतःचं बेटर व्हर्जन करत नाही तोपर्यंत तुम्ही अच्छा ही व्यक्ती मला खूप छान बोलली आहे, मग मी खूप जास्त ग्रेट आहे, मला आता काही मेहनत करायची गरज नाही असं ठरवू नका. लोक लोक तुम्हाला खूप छानही बोलतील आणि लोक तुम्हाला खूप वाईटही बोलतील, पण जोपर्यंत तुम्हाला हवे आहात तसे जोपर्यंत तुम्ही बनत नाही तोपर्यंत थांबू नका असं मी म्हणेन. नक्की नक्की. सगळ्यांना, सगळ्या बडिंग बडीजला हे खूप उपयोगी पडेल असं मला वाटतं. खूप फॉर्मली बोलत नाही, कारण की तू पण माझी फ्रेंडच आहेस आणि बाकी सुद्धा आपले बडीजच आहेत, तर ते नक्की या गोष्टीला समजतील. खूप साऱ्या वेगवेगळ्या फॅन्टास्टिक कवितांसाठी आर्याच्या पेजला नक्की फॉलो करा. आर्यामुळे. तुझा अजून एकदा इन्स्टा आयडी सांगून दे. माझा इंस्टाग्राम आयडी आहे ARMBCW, म्हणजेच आर्या रवींद्र मुळे, व्होकलिस्ट, कंपोजर, रायटर, असा माझा इंस्टाग्रामचा आयडी आहे. आणि माझं आर्या AARYA अशा नावाने तुम्ही जर सर्च केलं तर माझं इंस्टाग्रामचं पेज तुम्हाला दिसेल. नक्कीच. आणि तुझं युट्यूब चॅनल सुद्धा, बडिंग बडीज हिचं युट्यूब चॅनल सुद्धा बघायला विसरू नका. त्यावर सुद्धा एक सुंदर कविता आहे, ती सुद्धा नक्की जा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि ऑफकोर्स GT टॉक्सला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू थँक्यू सो मच गौरी. थँक्यू. तुम्हाला इथे बोलवलंस आणि इतक्या छान प्लॅटफॉर्मवर मला माझं मत मांडता आलं, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. लुकिंग फॉरवर्ड सो मेनी अनदर एपिसोड्स विथ यू आर्या. तर परत पुन्हा लवकरच भेटूयात. थँक्यू.